अय म्हण्या लग्न ठरलंय, मी लय खुश आहे. तिला भावा तुला तुझ्या फादरनं बोलवलंय. बर तिनं भावा कुणावर लग्न ठरलं? आठवड्याच्या श्यामेच्या पोरगी बाहेर. बर हा आईच्या गावात हिचं लग्न कसं होते बघतोच. त्या श्याम्याला फोन करतून सांगतो. हॅलो श्यामराव, तुम्ही तुमच्या पोरगीसाठी ती पोराचं स्थळ बघितलं का नाही? ती पोरगा एक नंबरचा बेवडा आहे. दारू पितय, गुटखा खातय, मावा खातय. तुम्ही विचार करू शकत नाही इतकी व्यसन करतय ती. आता तुमचं तुम्ही बघा कुठं पोरगी द्यायची, काय करायची ती. मी काय म्हणतोय, त्याला पोरगी देण्यापेक्षा तुमची पोरगी हिरीत ढकलून द्या. हा ओप्पा एवढं का नाराज आहे आणि कशाला बोलवलंय? काय सांगू पोरा, ठरलेलं लगीन मोडलं. कुणीतरी त्या पुरीकडच्यासनी फोन केला आणि लगीनच मोडलं. आवा असं दे की हो, त्या करण्याचंच मोडलंय की. असं नाराज आहे की जणू माझंच मोडलंय ग. अरे करण्याचं नाही, तुझंच लगीन मोडलंय. त्या करण्याला तुला बोलवायला पाठवून दिलेला मी. माझंच लग्न होतं. हा मग कुणाचं? असं ते कोणतरी फोन केला असं. बघा फोन करून होते का? कोण तो नालायक होता काय माहित. त्याचं ढाळ झालं तिकडं, मुडदा बसवला त्याचा. माझंच काय नाही